रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. आदिशक्ति मुक्ताबाई महाराज की जय. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी दंभधर्म. भावे विन देव न कळे निसंदेह. गुरुविन अनुभव कैसा कळे. तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त. भुजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूची संगती तरुणोपाय. हरिमुखे मना हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना हरिमुखे मना. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. आदिशक्ति मुक्ताबाई महाराज की जय. मामी सद्गुरुं शांतं चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदीवल्लभं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी धर्म. माऊली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व माऊली ज्ञानोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज या पावन पर्व काळावर पुरुषोत्तम मासामध्ये श्री हरिभक्ती परायण आदरणीय अमोल महाराज पाटील तथा हरिभक्ती परायण परम आदरणीय शिवदासजी महाराज बुलढाणाकर यांच्या खेळीमिळी या आध्यात्मिक फेसबुक पेजवर योग भगवान विश्व जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई असीम कृपेने तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. सध्याचा कालखंड हा पुरुषोत्तम मासाचा कालखंड आहे. पुरुषोत्तम मास नाम अधिक मास असं म्हटलं जातंय. अधिकस्य फलम अधिकम. आदरणीय महाराज सहकारी आणि महाराज या तुम्ही
आध्यात्मिक पेजवरून अधिक मासानिमित्त भगवान विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठावर चिंतनाचा हा स्तुत्य उपक्रम त्यांनी चिंतन रूपी सेवा माझ्याकडे त्यांनी सोपवलेली आहे. आजचा 5वा दिवस आणि हरिपाठावर कर्मशः चिंतन करत असताना ज्ञानोबारायांचा अभंग काचा योग याग विधी येणे नोहे हा अभंग माझ्याकडे चिंतनासाठी आलेला आहे. तुम्ही सर्व भाविक मंडळी म्हणाव का अदृश्य भाविक मंडळी म्हणाव, ही विशेषतः सांगता येण्यास माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण गोविंदरावजी लटपट, माझे परम मित्र श्री हरिभक्ती बंडोपंत महाराज महाराजांचं कालच चिंतन झालं. भक्तिविन मुक्ती आणि माझे प्रेम स्नेही ज्यांना वारकरी संप्रदायावर श्रद्धा आहे, प्रेम आहे, आवड आहे, असे गणेशजी निरस आदी मित्रांच्या आणि महाराजांच्या सांगण्यावरून तुम्ही आम्ही खेळीमेळी या अभंगावर हा निरूपण करण्याचा योग आजच्या दिवशी माझ्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. मी म्हणेल अहो भाग्यम महो भाग्यम चिंतन अभंग क्रमपात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवान विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठातील हा 5व्या क्रमांकाचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. ज्ञानोबारायांचा हरिपाठ हा छोटेखानी ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ वारकरींची संध्या म्हणजे हरिपाठ ग्रंथ आहे. प्रातस्मरण मामा वारकरी संप्रदायांची संध्या ज्या व्यक्तीला हरिपाठ पाठ नाही तो वारकरी नाही, असे मामासाहेबांचे शब्द आहेत. या ग्रंथावर मला जास्त हरिपाठ अगदी हरिपाठ अभंग असती 27 बर का. हरिपाठामध्ये हे छोटेखानी काव्य ज्ञानोबारायांचं अभंग जरी 27 असले याचा अर्थ विषय सागराप्रमाणे अर्थ. आणि हरिपाठ या हरिपाठाचा अधिकारी मला तिकडे ज्ञानेश्वरीकडे जायचं नाही, अमृत अनुभवाकडे जायचं नाही, चांगले जायचं नाही. ज्ञानोबारांनी हरिपाठाचा अधिकारी अगदी सामान्य जो जीव, जो अज्ञानी जीव आहे तो ज्ञानोबारांनी सांगितलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उबारी भाया सदा. जो संसार बर का आहेस का तू संसारामध्ये? हो. आसोनी संसारी
वेदशास्त्र उभारी हे म्हणा, हरी म्हणा, पुण्याची गणना कोण सांगत असतो. 4 वेदांचं तत्वज्ञान महर्षी व्यासांनी आचार्यांनी उपनिषदामध्ये आणलं बरं का. वेद शास्त्र आणि पुराणाचं ज्ञान या छोटेखानी 27 अभंगाच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबा केलेला आहे. अल्पाक्षरम असक दिग्धम सारवत विश्वतो मुखम असतो भमन मध्यंच सूत्रम सूत्र विदुः. जसं आचार्य म्हणतात, हरिपाठाची अक्षरे ही थोडीशी आहेत दिसायला, 27 अभंग आहेत, परंतु या 27 अभंगामध्ये वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण याचं चिंतन माझ्या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. जसं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ना तरी बिंब तरी बचके एवढे प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. ज्ञानोबारायांची भूमिका आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हो सूर्य थोडा आहे बचके, परंतु जर सूर्य उगवला, हरिपाठामध्ये 10 उपनिषद आलेले आहेत. थोडंसं हरिपाठाच्या भूमिकेमध्ये मी बोलल. ज्ञानोबाराय या हरिपाठाचं चिंतन करत असताना थोडंसं लक्षपूर्वक जर पाहिलं तर तुमच्या ध्यानात येईल, हरिपाठ हा शब्द ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये 10 वेळेस वापरलेला आहे, आयोजित केलेला आहे, नियोजन केलेलं आहे हरिपाठ या शब्दाचं. तुम्ही म्हणाल कसं हो महाराज? हे होणार नाही. तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, नित्य सत्यामित हरिपाठ जासी यामध्ये हरिपाठ वापरलेला आहे. कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या नित्य साधना आहे, उपासना आहे, त्या साधकाकडे कळीकाळ डोकावून पाहत नाही. नित्य सत्यामित कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी. चला पुढच्या अभंगामध्ये अजून एका ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेबा मागलिया जन्मा मुक्त झालो. अजून ज्ञानोबाराय म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गावे पवित्रची होय देह त्याचा. जीवनामध्ये जर हरिपाठाचं परम प्रयोजन काय आहे तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबाराय प्रयोजन हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. प्रमुख प्रयोजन आहे. असा हा छोटेखानी असणारा हरिपाठ अर्थाच्या दृष्टीने, ज्ञान, भक्तीच्या दृष्टीने, उपासनेच्या दृष्टीने, कर्माच्या दृष्टीने विशाल आहे. हरिपाठाचा ठाव घेणं भल्या भल्या विद्वानांना जमलेलं नाही. दिसायला जरी छोटा दिसत असला तर कसं आपण म्हणतो, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. बरं का, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी शांती परिस्नेया योग्य होती ते चांगदेव 65 अष्टांग योगासाठी लिहिली, बरोबर आहे. अमृता अनुभव जे मुक्त आहेत सिद्ध महात्मे त्यांच्यासाठी लिहिला. परंतु हरिपाठ आदी अभंग ज्ञानोबारायांनी हे केवळ तुमच्या आमच्या अज्ञानी जीवासाठी लिहिलेले आहेत. हरिपाठ दिसायला छोटा आहे परंतु हरि महान आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. ग्रंथ विशाल. त्या हरिपाठावर आज आपल्याला चिंतन करायचं आहे. एक ध्यानात घ्या, भगवंत प्राप्तीची अनेक साधनं आहेत. अनेक साधनं भगवंत प्राप्तीचे सांगितलेले आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अर्जुना ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मान आत्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. बरं का, भगवंत प्राप्तीची अनेक साधनं
त्यामध्ये पहिला ध्यान मार्ग सांगितलेला आहे. आता त्या ध्यान मार्गामध्ये 3 प्रकार आहेत, मला तिकडे जायचं नाही. ज्ञान मार्ग एक सांगितलेला आहे. ज्ञान मार्गामध्ये 2 प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे. न्यायाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर न्यायशास्त्र सांगतं एक सामान्य ज्ञान, भाषेमध्ये वेदांताच्या भाषेमध्ये असेल तर ज्ञान, पहिलं ज्ञान आहे परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान आहे. भगवंत प्राप्तीचं तिसरं साधन सांगितलेलं आहे कर्म मार्ग सांगितलेला आहे. त्या कर्मामध्ये 2 प्रकार केलेले की विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. विहितामध्ये परत 4 कर्म केलेले आहेत, मला त्याचा ओहापोह करायचा नाही. भगवंत प्राप्तीचा अजून एक साधन सांगितलं उपासना. उपासनेमध्ये 2-3 भूमिका मांडलेल्या आहेत, तिकडे पण मला जायचं नाही. भगवंत प्राप्तीचा अजून एक साधन सांगितलं ते म्हणजे योग मार्ग. आणि योग मार्ग हा अष्टांग योग आहे. भगवंत प्राप्तीचं साधन योग मार्ग हा अष्टांग योग आहे. अष्टांग योग, त्या अष्टांग योगामध्ये महर्षी पतंजली वर्णन करताना म्हणतात आणि त्यांनी एक सूत्र मांडलेलं आहे, योगा चित्त वृत्ती निरोधहा. बरं का, चित्त वृत्तीचा निरोध करणे म्हणजे वृत्तीची स्थिरता, वृत्तीचा लय करणे, याला योग म्हटलेला आहे. आता त्यामध्ये 8 प्रकारचे अंग सांगितलेले आहेत. यम आहे, नियम आहे, प्रत्याहार आहे, ध्यान आहे, धारणा आहे आणि समाधी हे 8वं अंग. समाधीमध्येही 2 प्रकार सांगितलेले आहेत. जर जाणकार मंडळी असतात समाधीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. स्वामी केलेली आहे, ज्यांनी पंचदशी सोडवलेली आहे त्यांच्या ध्यानामध्ये येईल की पंचदशीकार विद्यारण्य स्वामी समाधीचे 2 प्रकार सांगतात. एक सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. ज्ञानोबरायांची जी समाधी आहे, ज्याला तुम्ही आम्ही संजीवन समाधी म्हणतो, ही निर्विकल्प समाधी आहे. ज्ञानदेव घेतले दान हृदयी धरुणी या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, ही निर्विकल्प समाधी आहे. परंतु जे चांगदेव महाराज समाधी लावत होते आणि उत्थान करीत होते त्याला सविकल्प समाधी म्हणतात. अशा प्रकारे योग मार्गामध्ये, योग साधनेमध्ये 8 अंगाचं चिंतन केलेलं आहे. आणि शेवटी एक अजून मार्ग सांगितलेला आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. मी सांगालो की भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. त्या अनेक मार्गामध्ये ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि शेवटचा भक्ती मार्ग एक आहे. त्या भक्ती मार्गामध्ये देखील 2 प्रकार केलेले आहेत. विशेषतः सर्वसाधारण सर्वांना माहित आहे की 9 विधा काय भोलिले जी भक्ती द्यावे माझी हाती संत जनी. बरं का, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. वेदांत शास्त्राने 2च प्रकारची भक्ती मांडलेली आहे. चला, मला तो त्याचा ओहापोह करायचा नाही. माझ्या सांगण्याचा हेतू एवढाच आहे की भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आणि त्या अनेक मार्गाने जरी तुम्ही तर स्थान हे सर्व पर्यंत घेऊन निश्चित, कारण भगवान म्हणतात कर्मण्य भिरतास संसिद्धिम लभते नरह. बरं का, प्रत्येकाने आपलं जर कर्म केलं तर ते कर्म त्या साधकाला आपल्या साध्यापर्यंत निश्चित घेऊन जातं, ते साध्य प्राप्त करून देतं. उदाहरण ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी जनक महाराजांचं दिलेलं आहे. असे सर्व साधने भगवंताची प्राप्ती करून असताना ज्ञानोबरा हरिपाठाच्या या 5व्या अभंगामध्ये म्हणतात की योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योगाने, यागाने, विधीने भगवंत प्राप्ती होत नाही, म्हणजे सिद्धी प्राप्त होत नाही. ही ज्ञानोबरायांची भूमिका आहे. ही भूमिका तुमच्या आमच्या डोक्यामध्ये येण्यासाठी मी या सर्व मार्गांचा ओहापोह या ठिकाणी केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात योगाने, यागाने, या विधीने सिद्धी प्राप्त होत नाही. मग शंका निर्माण होते की भगवंतांनी सांगितलं की या सर्व मार्गाने जरी साधक गेला तर तो आपल्या साध्यापर्यंत निश्चित जाऊन प्राप्त होतो, तर या ठिकाणी की योग केल्याने, याग केल्याने सिद्धी जीवनामध्ये प्राप्त होत नाही, याचं कारण काय? अशी शंका साहजिक आहे उत्पन्न
कारण तुम्ही आम्ही चिंतन करणारी मंडळी आहात. तर सर्वप्रथम मला असं मांडायचंय की मूलतः योग हा योग जो म्हटलेला आहे ते योगाचं थोडंसं आपण विस्तारानं चिंतन पाहू. योग कशाला म्हणतात बरं का. युज या धातूपासून योग शब्दाची उत्पत्ती होती. मला तिकडं पण जायचं नाही. पतंजलींनी सांगितलं, पतंजली पाणींनी सांगितलेला योग, योगाश्चित्त वृत्ती निरोधा, हे त्यांनी सूत्र मांडलेलं आहे. त्या चित्तामध्ये 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 वृत्ती आहेत. या 4ही वृत्तीचा लय, एकाग्रता करणे याला योग म्हटलेला आहे बरं का. याला अष्टांग योग म्हणतात. मग अष्टांग योग म्हणजे तरी काय, या अष्टांग योगाचे मूळ पुरुष कोण आहेत, तर भगवान शंकर आहेत. शंकरापासून ही वारकरी भूतलावर काही वावगं होणार नाही. कारण योगाचे मूळ पुरुष आहेत ते भगवान. ज्ञानोबराय स्पष्ट भूमिका मांडतात. ज्ञानोबराय म्हणतात, जेत प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाच्या कोडी बर का. फळाच्या मार्गीचा कापडी महेश्वराजनी. महेश्वर अजूनी म्हणजे भगवान शंकर बरं का. आणि योग या साधनेमध्ये भगवान शंकराच्या पाठीमागे जे जे साधक ऋषी मुनी गेले ते निश्चित आपल्या देहापर्यंत जाऊन पोहोचले. सिद्धी आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त करून घेतली. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, परंतु हा योग मार्ग कसा आहे, तर याचं चिंतन आपल्याला थोडक्यात करणं गरजेचं आहे. हा योग मार्ग कसा आहे. योग मार्गाच्या संदर्भामध्ये एक श्रुती सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. हा योग कसा आहे. अष्टांग योग न सिनिजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. ज्ञानोबरांनी भूमिका मांडलेल्या योगाच्या संदर्भामध्ये हा अष्टांग योग कसा आहे, तर हा अष्टांग योग दुरत्यया याप्रमाणे हा अष्टांग योग आहे. एखाद्या तलवारीच्या पातेच्या धारेवर जसं चालणं कठीण आहे त्याप्रमाणे हा योग साधकाच्या जीवनामध्ये कठीण आहे. कठीण मी म्हणत नाही. ज्ञानोबराय स्वतः 12व्या अध्यायामध्ये याचं चिंतन करताना म्हणतात, क्लेशो धिकत रस्ते श्याम, मव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतिर दुःखम, देहवद्भिर वाप्यते. ज्ञानोबराय म्हणतात, योगाचे वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुखाचीच वाटा भागा आला बरं का. पाही पहा लोहाची चनी, जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणी की प्राणी शुद्धी म्हणू बरं का. योग अत्यंत कठीण आहे. सर्वसामान्य लोकांना योग साधणं अशक्य आहे. अशक्य. योगामध्ये युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नसावी वासर निद्रा बहु. योगामध्ये आहार युक्त लागतो, विहार युक्त लागतो. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नसावी वासर निद्रा बहु. असा हा योग अत्यंत कठीण आहे. शूरस्य धारा दुरत्यया या ज्ञानाने अष्टांग योग अत्यंत कठीण आहे साधकांच्या जीवनामध्ये. आणि याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात, योग याग. याग देखील कसा आहे. यागाचं चिंतन आम्ही याग या शब्दाचा अर्थ आहे यज्ञ बरं का. यज्ञाचं चिंतन कसं आहे. यज्ञ हा अत्यंत सूक्ष्म आहे, कारण हे कर्मकांडाचा विचार आहे. यज्ञ, आता यज्ञ जी मंडळी करणारी आहेत बरं का, याच्यामध्ये असं आहे, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. एक मंत्र जर चुकला तर त्या चुकलेल्या मंत्राचे वज्र बनून जे यजमान आहे त्या यजमानाला ते वज्र येऊन लागतात आणि त्याचा विपरीत परिणाम होतो. यज्ञ हा अत्यंत अवघड आहे. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा, अशा प्रकारचा यज्ञ आहे. नाम याग आहे बरं का. असे अनेक जरी साधन असले तर ज्ञानोबराय म्हणतात, काल युग परत्वे ही साधने अत्यंत कठीण आहेत. साधकाला करण्यासाठी योग कठीण आहे, याग कठीण आहे, तप कठीण आहे.
ही साधनं अत्यंत कठीण आहेत, कठीण. जसं निळोबाराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्या न पवती याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योग अभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटाओ. नाना साधनाच्या केल्या खटपटा. बर का, निळोबाराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा. अनेक जरी साधन असले तर योग अभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटाओ. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढवीती, करिता तीर्थातने अहंकाराची प्राप्ती वो, जपता मंत्र बीजेची चळची घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा, सोवळे मिरविता विधी निषेधा गळा, आता हेची धनीवरी द्याऊ त्याला ओ. निळोबाराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्यान पवती याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योग अभ्यासे सिद्धी रुदिता ती वाटाओ. योग ही साधना, याग ही साधना, तप ही साधना, अत्यंत सुरस्य धारा दुरत्यया या ज्ञायाला अनुसरून असणारी कठीण साधना आहे, कठीण. बर का, योग योग तुकोबाराय म्हणतात, योगाच्या संदर्भामध्ये तुकोबाराय म्हणतात, योग हो बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर कापे. बोलणं सोपं आहे बर का, परंतु करणं अत्यंत अवघड आहे. याग बोलणं सोपं आहे, यज्ञ बोलणं सोपं आहे, परंतु करणं अत्यंत अवघड आहे. करणी करिता टीर कापे, नव्हे वैराग्य सोपारी, मज बोलता न वाटे खरे रे. तुकोबारायांची भूमिका आहे, वाचेन बोलणं हे सोपं आहे महाराज, परंतु योग करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंत प्राप्तीची अनेक जरी साधने असली बर का, तरी योग याग विधी हो योगाने यागाने जीवनामध्ये सिद्धी नाम साध्य प्राप्त होत नाही. एने नोहे सिद्धी, हे केवळ योग यागादी साधने, वायाची उपाधी, दंभ धर्म, मी याज्ञिक आहे, मी योगी आहे, हे तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये केवळ दंभ वाढवणारे साधना आहे. मग तुम्ही म्हणाल माऊली, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, हो तर मग भगवंत प्राप्तीसाठी साधन कोणतं आहे? तर ज्ञानोबाराय भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात. वायाची उपाधी दंभ धर्म, ते साधन ज्ञानोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, भावेवी न देवो न कळे संदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे, कैसा कळे, हारी मुखे मना, हारी मुखे मना, भावेवीन दैवत बरं का, दिधल्या विन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. ज्ञानोबाराय म्हणतात, जीवनामध्ये भगवंत प्राप्ती सिद्धी जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये भाव पाहिजे. भाव एक ध्यानात घ्या, सर्व जाणकार मंडळी आहात, भावाशिवाय परमार्थ क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकत नाही. जीवनामध्ये भाव लागतो, भाव. तुकोबाराय तर स्पष्ट सांगतात, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तस्मात भाव ही कारण. भगवंत प्राप्तीसाठी जीवनामध्ये साधनाच्या द्वारे सिद्ध होण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे. आणि तो भाव कसा पाहिजे? तर तो भाव शुद्ध पाहिजे, शुद्ध. थोडंसं मी बोलल, तो भाव कसा पाहिजे? भाव कसाही असून चालत नाही. हो, तो भाव शुद्ध पाहिजे.
कारण आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई महाराज म्हणतात ताटीच्या प्रकरणामध्ये जीवनामध्ये भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अवघे साधने हटवटी मोले मिळत नाही हटी. ताटीच्या प्रसंगामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांनी भगवान विश्वमाऊली ज्ञानोबारायांना जो उपदेश केला तो खऱ्या अर्थाने पाहण्यासारखा आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनामधला हा प्रसंग विलक्षण आहे महाराज. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि छोटीशी मुक्ताबाई या मंडळींचं जीवन विशाल आहे, विशाल. मुक्ताबाईंनी अधिक मास चालू आहे, अंतःकरणामध्ये इच्छा झाली, ज्ञानदादा हो, अरे धोंड्याचा मास आहे, अधिक मास आहे, आई बाबा पण नाहीत हो, परंतु माझी आंतरिक इच्छा आहे की माझ्या भावांना म्हणजे निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि तुला गोडधोड मांडे खाऊ घालावेत अशी माझी आंतरिक इच्छा आहे, असे मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. हो, मांडे ना पुरणपोळीचा बेत बनवायचा आहे, गोडधोड बनवायचं आहे. काय ते मांड्यासाठी काय लागतं तर मांड्यासाठी परळ लागतं. कारण बरीचशी मंडळी आता आमची महाराज मंडळी, अमोल महाराज, पाटील महाराज ही बुलढाणा जळगाव परिसरातील आहेत आणि जळगाव परिसर, बुलढाणा परिसर हा परिसर मांड्यासाठी प्रसिद्ध आहे बरं का. कारण या परिसरामध्ये मांडा कसा बनवतात ही सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांना मांडा खायचा आहे आणि ज्यांना मांडा आपल्या जीवनामध्ये शिकायचा आहे त्यांनी कधीही बुलढाणा, जळगाव या परिसरामध्ये जायचं. घरोघरी मांडे बनवणारी ही मंडळी आहेत बरं का. अगदी सुंदर. मांडा म्हणजे मांडाच महाराज. तृप्ती झाली या जैसी साधने सरती या पैसी बरं का. एक मांडा हो, विशेष नाही, मांडा आणि अधिक मासातला धोंडा, संपला विषय. मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांकडे ही मनोगत व्यक्त करून सांगितलं, दादा मांडा बनवावा अशी माझी इच्छा आहे हो. मांड्यासाठी परळ लागते, परळ. परळ म्हणजे आपल्या खापराचा असेल बरं का, तव्याप्रमाणे हो. आणि ज्ञानोबाराय मुक्ताईंचं मनोगत पूर्ण करण्यासाठी सिद्धेबेटातून आळंदीमध्ये गेले महाराज. ही चारही भावंडे सिद्धेबेटामध्ये वास्तव्याला होती. एका पर्णकुटीमध्ये ज्ञानोबारांनी 5 घरी कोरांना भिक्षा मागितली हो आणि परत निघाले. तर वाटेमध्ये विसोबा चाटी यांची भेट झाली, माऊलींची आणि विसोबा चाट्यांची. विसोबा चाट्यांनी ज्ञानोबाराने विचारलं, कोण? हो, ज्ञानदेव. कुठे गेलता? काका भिक्षा मागण्यासाठी गेलो होतो. मुक्ताईची इच्छा आहे की आम्हा भावांना गोडधोड काहीतरी करून घालावं. भिक्षा? हो. अरे तुम्ही संन्यासाची मुलं आणि भिक्षा मागता? हो. विसोबा चाट्यांनी घोड्यावरून लात मारली. ज्ञानोबाराय जमिनीवर धाड दिशी कोसळले. मी का सांगतो? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. विसोबा चाट्यांनी जशी ज्ञानोबारायांना लात मारली आणि ज्ञानोबाराय जमिनीवर कोसळले, पडले. झोळीमध्ये शेण माती कालवलं. ती झोळी तशीच ज्ञानोबारांनी उचलली आणि सरळ सिद्धेबेटामध्ये ज्ञानोबाराय आले आणि आपल्या पर्णकुटीचं द्वार लावलं आणि आतमध्ये जाऊन बसले. हे दृश्य माझ्या मुक्ताईंनी पाहिलं हो. आणि मुक्ताबाईंनी भांडी कुंडी धुता धुता पाहिलं की दादा भिक्षेसाठी गेला होता आणि तो आता पर्णकुटीचं द्वार लावून आत बसलेला आहे. त्यावेळेस छोटीशी मुक्ताई त्या पर्णकुटीच्या द्वाराला येते आणि ज्ञानोबारायांना आवाज देते, ज्ञानदादा हो, भिक्षेसाठी गेलता तू? हो. का बरं, कोणी काही बोललं का?
दार काढ ना दादा. त्यावेळेस ज्ञानोबा दार काढत नाही. त्यावेळेस आदिशक्ती मुक्ताबाई महाराज ज्ञानोबांना जो उपदेश करते तो उपदेश म्हणजे ताटीचा प्रसंग आहे. वरी भगवा झाला नामी, अंतरी ओश केला कामी, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वपट ब्रह्मद्वारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा ताटीचा प्रसंग. त्या ताटीच्या प्रसंगामध्ये मुक्ताबाई महाराज म्हणतात, जीवनामध्ये भाव पाहिजे भगवंत प्राप्तीसाठी. तो भाव कसा पाहिजे हा आपला मुद्दा होता. तर तो भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. बरं का? शुद्ध भाव पाहिजे. असा जर भाव असेल जीवनामध्ये, शुद्ध भाव, भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नय. भावे विन देव नकळे निसंदेह. जर भाव नसेल तर भगवंत कधी कळणार नाही, निसंदेहपणे कळणार नाही. तर मग हा भगवंत कसा कळेल हो? तर ज्ञानोबा म्हणतात, हा भगवंत तुम्हाला कळण्याचे जो उपाय आहे ते तुमचे श्री गुरु आहेत. गुरुविन अनुभव कैसा कळे. भगवंत कळेल कधी? तुमच्या श्री गुरूंच्या माध्यमातून. श्री गुरूंची असीम कृपा ज्यावेळेस तुमच्यावर होईल त्यावेळेस तुम्हाला भगवंत साक्षात्कार होईल. निसंदेहपणे तुम्हाला भगवंत दर्शन होईल. परंतु तुमच्या जीवनामध्ये तुमच्या श्री गुरूंची कृपा तुमच्यावर होणं अत्यंत गरजेचं आहे. थोडंसं बोलल मी. जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत गरजेचं आहे. अलीकडे बरीचशी मंडळी म्हणतात, आम्हाला गुरु फिरू काय नाही हो, आम्ही असेच. अरे असं नाही. जीवनामध्ये गुरु असणं गरजेचंच आहे. गुरु पाहिजे. गुरु बिन कोण बतावे वाट, कबीरदास महाराज म्हणतात. गुरुशिवाय तुम्हाला आम्हाला कोणीही मार्गदर्शन, व्यवस्थित मार्गदर्शन करू शकत नाही. बरं का? जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे. ज्ञानोबा जसं म्हणतात, गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तठा. ज्ञानोबा म्हणतात, गुरु दाविलिया वाटा. गुरूंनी जी वाट तुम्हाला आम्हाला दाखवली त्या वाटेने गेल्याच्या नंतर निश्चित साधक आपल्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचतो. यात शंका घेण्याचं काही कारण नाही. गुरुविन अनुभव कैसा कळे. बरं का? त्या गुरुशिवाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुभव कसा येणार? गुरु शिष्याचे अनेक दृष्टांत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सांगितलेले आहेत. द्रोणाचार्य असतील, एकलव्य असतील. मला तिकडे त्याचा उहापोह करायचा नाही. जर भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये शुद्ध भाव पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये गुरूंची कृपा पाहिजे. बरं का? भावेविन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात, गुरुशिवाय तो अनुभव तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. कारण गुरु साक्षात परब्रह्म. बरं का? उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची ये. बरं का? उघडे परब्रह्म श्रीगुरूंची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. आपल्या शिष्यांची मनोगत पूर्ण करणारे हे श्रीगुरु असतात, सद्गुरू असतात. यात शंका घेण्याचं काही आवश्यकता नाही, गरज नाही. आणि ज्ञानोबा तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, तपे विन दैवत, दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात, तपे विन दैवत, दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. जीवनामध्ये जर तप नसेल, बरं का, तर जीवनामध्ये दैवत नाम ईश्वर नाम भगवान प्रसन्न होऊ शकत नाही. जीवनामध्ये तप ही साधना अत्यंत महत्वाची आहे. तप अनेक प्रकारचं सांगितलेलं आहे. कायिक तप आहे, वाचिक तप आहे,
मानसिक तप आहे, अनेक प्रकारचे तप आहे. अहो, या सृष्टीची रचना करणारा ब्रह्मदेव याने देखील तपच केलं ना. तप. ज्या वेळेस भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, अथांग सागरामध्ये चारही दिशाला ब्रह्मदेवाचे मुख आहेत, इकडं तिकडं पाहिलं काही दिसत नाही. आणि शेवटी अंतर्मुख झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला दोन शब्द ऐकायला मिळाले, एक त आणि दुसरं प. त्यातून संकेत घेतला आणि तप केलं, अखंड चिंतन केलं. तपाच्या संदर्भामध्ये अनेक व्याख्या केलेल्या आहेत. तर ज्ञानोबारायांची एक व्याख्या फार सुंदर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तप. तप म्हणजे काय? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याला तुम्ही आम्ही तप. बरं, ज्ञानोबाराय स्वतःच म्हणतात, जे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मी निर्माण केला याच्या पाठीमागं काय कारण आहे? तर ज्ञानोबाराय म्हणतात, माझिया सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया तपाचे महादीप पातले प्रभो. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. एक कल्प नाही, बहुत कल्प. कल्प कल्पांती ज्ञानोबारांनी आपल्या जीवनामध्ये सत्याशिवाय दुसरं काही बोललेच नाही. ही वाचिक तप आहे, ही वाचिक साधना आहे, बरं का. तया तपाचे महादीप पातले प्रभो. तया तपाचे महादीप पातले प्रभू ज्ञानोबाराय म्हणतात. तप. हो, ज्ञानोबाराय 16व्या अध्यायामध्ये तपाचं चिंतन करताना म्हणतात, तैसे स्वरूपाच्या प्रसारा, लागी प्राणींद्रिया शरीरा, आठनी करणे जे विरा, तेची तप तैसे स्वरूपाची प्रसारा. बरं का. लागी प्राण इंद्रिय शरीरा, आठनी करणे जे विरा, तेची तप. त्याला तप असं म्हटलेलं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही आम्ही तप ही साधना परिपूर्ण करू, त्या दिवशी भगवंताची प्राप्ती होते. तपेवीन दैवत. हो, आणि दिल्यावीन प्राप्त. ज्ञानोबाराय म्हणतात, दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. दिल्याशिवाय, दिल्याविन प्राप्त. जीवनामध्ये सहजासहजी प्राप्ती होत नाही, बरं का. काहीतरी द्यावं लागतं. वेदांत शास्त्रामध्ये एक न्याय आहे. वेदांत शास्त्राचे चिंतन करणारी जी मंडळी आहे त्यांच्या ध्यानात येईल. वेदांत शास्त्रामध्ये एक नादत मुपतिष्ठती हा न्याय आहे. कोणता न्याय? नादत मुपतिष्ठती हा न्याय आहे. म्हणजे दिल्याशिवाय काही प्राप्त मिळत नाही. प्रसिद्ध वाक्य आहे, देसी तेव्हा घेसी. नामदेव महाराज म्हणतात, ऐसा अससी उद्धार. जोपर्यंत तुम्ही आम्ही भगवंताला काही देणार नाहीत, बरं का, तोपर्यंत तो तुम्हाला आम्हाला काही देणार नाही. देसी तेव्हा घेसी, ऐसा अससी उद्धार. याचं थोडंसं चिंतन तुम्हाला आम्हाला जर करायचं असेल तर महाभारतामध्ये तसे अनेक दृष्टांत आहेत, परंतु एक दृष्टांताला टच करून जातो. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. महाभारतामध्ये द्रौपदीचा दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे, बरं का. द्रौपदी पांडवांची धर्मपत्नी आणि भगवान श्रीकृष्णाची मानलेली बहीण. हा दृष्टांत जवळजवळ सर्वांना पाहते, परंतु देसी तेव्हा घेसी, दिल्याविन प्राप्त याच्या संदर्भामध्ये बोलायचंय, म्हणून मला थोडासा टच करणं गरजेचं आहे. हस्तिनापूरला ज्यावेळेस भरसभेमध्ये द्रौपदीला दुःशासनाने केस धरून भरसभेमध्ये ओढत आणलं, बरं का. द्रौपदीने आपले जे पती आहेत, धर्मराज, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, या 5ही जणांकडे पाहिलं. या सर्वांनी माना खाली घातल्या. शेवटी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडे पाहिलं, यांनीही माना खाली घातल्या. आणि अशा अवस्थेमध्ये द्रौपदीला दुःशासन ओढत आहे, बरं का, वस्त्रहरण करत आहे. द्रौपदीने विचार केला, कारण मी एका वस्त्रात असणारी नारी आहे आणि या भयानक संकटातून मला कोण सोडवेल. त्यावेळेस आर्त हाक मारली द्रौपदीने. कोणाला? कोठे गुंतलासी द्वारकेची राया, कोठे गुंतलासी द्वारकेची राया.
वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया. दुःशासन वस्त्र हरण करतो. हो, आता कोणी सोडवणार नाही. द्रौपदीने दोन्ही हात वर केले आणि आर्त विनंती भगवंताला केली. भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्ण वैकुंठामध्ये हो. काही क्षणामध्ये भगवान निघाले, द्वारकेला गेले. हो, आणि द्वारकेवरून विलंब न करता भगवंतांनी साड्या पुरवल्या नाहीत महाराज. बरं का, आमचे गुरुजी वैकुंठवासी मृदंग महर्षी वैद्य बाबा नेहमी दृष्टांत सांगायचे. माझ्या भगवंताने द्रौपदीचं अंग उघड पडेल किंवा दिसेल म्हणून साड्या पुरवल्या नाहीत. बरं का, वस्त्र हरणे कैसी वस्त्र झाली माऊली, कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. भगवान श्रीकृष्णाने वस्त्र हा एक नवीनच अवतार केवळ द्रौपदीसाठी घेतला. बरं का, दृष्टांत का सांगितला? घेसी तेव्हा देसी, दिदल्याविन प्राप्त. भगवंतांनी वस्त्र अवतार धारण केला. याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बागेमध्ये ऊस खात बसले होते. ऊस, बरं का, सध्या ऊसाचं सीजन आहे, दसरा आलाय, दीपावली आली. हो, ऊस खात बसले होते आणि परीक्षा म्हणून भगवंतांनी ऊस खाता खाता जी चुईटी आहे ती चुईटी काढत असताना करंगळी कापली गेली आणि करंगळीतून रक्ताची धार लागली. भगवंतांनी ती करंगळी हातात धरून धावपळ करत अर्जुनाच्या महालामध्ये आले आणि द्रौपदीला आवाज दिला, ए द्रौपदी. हो, जसा आवाज दिला तशी द्रौपदी बाहेर आली. काहीतरी बांधण्यासाठी आणबर करंगळी कापलेली आहे आणि रक्त गळत आहे. द्रौपदीने इकडं तिकडं पाहिलं. महाराज, दादा थांब म्हटली, मी काहीतरी घेऊन येते. आणि जुनं पानं चिंदी हुडकण्यासाठी द्रौपदी आपल्या महालामध्ये निघून गेली. परंतु ज्या वेळेस हे दृश्य द्रौपदीनं पाहिलं, द्रौपदीनं कुठलाही विचार न करता धावत पळत आली आणि कृष्णा, हो, अरे करंगळी कापली तुझी, रक्त जमिनीवर धार लागलेले सांडत आहे. आणि कुठलाही विचार न करता आपल्या अंगावर असणारी जी नवी कोरी पैठणी साडी, त्या पैठणी साडीचा पदर टार दिशा फाडला आणि भगवंताची करंगळी द्रौपदीने बांधली. बरं का, 2 बोटाच्या चिंधीसाठी भगवंतानी द्रौपदी ज्यावेळेस हस्तिनापुराच्या भरसभेमध्ये दुःशासनाने ओढत आणली, त्यावेळेस भगवंतानी वस्त्र अवतार धारण केला. माझा मुद्दा संपला. दिदल्या विन प्राप्ती. बरं का, घेसी तेव्हा देसी. भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, ये यथा माम प्रपदन्ते तांस तथैव भजाम्यहम्. ये यथा माम, जे मला जसं भजतात मी तसा त्यांना भजतो. माझा विषय या ठिकाणी या चरणाच्या संदर्भामध्ये पूर्ण करतो. आणि पुढे ज्ञानोबा म्हणतात, बुजे विन हित कोण तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. गुजे विन हित कोण सांगे. बरं का, गुजे विन हित कोण सांगे. गुज, आता किती नावा नावा गुज. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुनाच्या संदर्भामध्ये भगवान म्हणतात, हे अर्जुना, आता किती नावा नावा गुज. आणि एक ध्यानात घ्या, गुज तुम्ही आम्ही ज्याच्यावर अत्यंत प्रेम असतं त्यालाच आपल्या मनातील काही गुज हितगुज तुम्ही आम्ही व्यतीत करीत असतो, सांगत असतो. बरं का, एक बोलू का? गुजेवीन हित कोण सांगे. भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर अत्यंत प्रेम आणि या प्रेमाच्याच पोटी, बरं का, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवद्गीता सांगितली. जी भगवद्गीता सर्व उपनिषदो गावो
दोग्धा गोपाल नंदन हो, पार्थो वत्स सुधीर भोक्ता, दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपनिषदाचे सार असणारी गीता भगवंतांनी अर्जुनालाच सांगितली, इतर कोणालाही सांगितली नाही. याच्या पाठीमाग गुजेविन हित कोण सांगे. भगवंतांनी स्वतःच्या आईला गीता सांगितली नाही बरं का, स्वतःच्या वडिलाला गीता सांगितली नाही, स्वतःच्या भावाला गीता सांगितली नाही बरं का. जेन सांगे माता देवकीसी, जेन सांगे पिता वसुदेवासी, जेन सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुही अर्जुनीसी बोलता झाला गुजेविनहित बरं का. देवी लक्ष्मी एवढी जवळीक बरं. काय ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत, जीव ओवाळून टाका. ज्ञानोबराय म्हणतात, लक्ष्मी सारखी असणारी जवळीक नाम धर्मपत्नी. जगात असा कोणता व्यक्ती आहे का हो की एखादी गोष्ट आपल्या पत्नीला सांगणार नाही. आता अलीकडे तर कालाय तस्मय नमहा असंच आहे महाराज. पतीला सांगितल्याशिवाय आणि पत्नीचं ऐकल्याशिवाय काहीच होत नाही. परंतु भगवंतांनी आपली धर्मपत्नी लक्ष्मीला देखील गीता तत्वज्ञान सांगितलं नाही. देवी लक्ष्मी एवढी जवळीक. लक्ष्मीला देखील भगवंतांनी गीता सांगितली नाही. परंतु ते गुह्य अर्जुनाला सांगितल्याशिवाय भगवान राहिले नाही बर का. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबराय म्हणतात, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले. असा असणार हितबूज जो आपला प्रिय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीलाच आम्ही आपल्या मनातील गुज नाम माहिती नाम गोष्टी सांगत असतो. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, गुजेविन हित कोण सांगे बरं का. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. आणि शेवटी ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरुणोपाय. ज्ञानोबराय शेवटच्या चरणामध्ये आपला स्वतःचा अनुभव व्यक्त करताना म्हणतात की या सर्व गोष्टीमधून तरुण जाण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधू संतांची संगती आहे. जीवनामध्ये साधू संतांची संगती हा तुमच्या आमच्या या बहुरूपी सागरातून तरुण जाण्याचा साधा आणि सोपा उपाय म्हणजे संतांची संगती आहे बरं का. अनेक साधू संतांनी सांगितलं की जीवनामध्ये संतांची संगती करा बरं का. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. इह लोकी किंवा कलियुगी जीवनामध्ये संतांची संगती अत्यंत महत्त्वाची. ज्या संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही जीवन व्यतीत करतो, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, सद्गुरु जोग महाराज असतील, या संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर हा सर्वसामान्य जीव या बहुरूपी सागरातून निसंदेहपणे तरुण जातो, यात शंका घेण्याचं कारण नाही. ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात बरं का. साधूची संगती तरुणोपाय, साधूच्या संगतीने या बहुरूपी सागरातून तरुण जाता येतं. हा बहुरूपी सागर कसा आहे थोडंसं चिंतन करतो, कारण आपला वेळ भरपूर झालेला आहे. असं हो जवळजवळ वेळ संपतच आलेला आहे, तरी पण थोडंसं एक 4-5 मिनिट मी तुमचे घेईल. जीवनामध्ये संतांची संगती ही जीवाला तरुणोपाय आहे. कारण हा बहुरूपी सागर कसा आहे याची भूमिका भगवंतांनी गीतेमध्ये मांडलेली आहे, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली आहे बरं का. भगवान सांगतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते बरं का. हो, मायेची पैलथडी न तरवे जीवा. ज्ञानोबराय म्हणतात, या मायारूपी सागरातून भवरूपी सागरातून तरुण जाणं स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या ताकदीवर शक्य नाही, अशक्य आहे बरं का. सर्वसामान्य जीव जाऊ पण तसं विद्यारण्य स्वामी
पंचदशीमध्ये म्हणतात बरं का. कारण हा जीव अनादी कालापासून या बहुरूपी सागरामध्ये सतत सारखा फिरत 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 आलेला आहे बरं का, सारखा अनादी कालापासून. परंतु या बहुरूपी सागराच्या तीरावर जोपर्यंत एखादा महापुरुष येत नाही आणि तो महापुरुष तुम्हाला आम्हाला नद्यां किटा इवा वर्ता दा वर्तांतो माशते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीं प्राप्य तिरुतरु छायायाम विश्रामिंती यथा सुखम बरं का. सत्कर्म परिपाका ते करुणा निधुनोद्धृता हा विद्यारण्य स्वामी म्हणतात. हे नदीचं रूपक केलेलं आहे. एखाद्या नदीमध्ये महापूर आल्याच्या नंतर एखादा किडा जसा वाहत जातो, गटांगळ्या खात 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 पुढे जात असतो बरं का. परंतु त्याला स्वतःला काही त्या भोवऱ्यातून बाहेर पडता येत नाही, त्या पाण्यातून बाहेर निघता येत नाही. परंतु त्याच नदीच्या काठावर भाग्यवशात सत्कर्म परिपाकात ते एखादा महापुरुष साधू संत जर आला आणि त्याने जर तुम्हाला आम्हाला अलगत उचलून विश्रांतीला बाहेर काढून जर ठेवलं तर तुम्ही आम्ही सहज करून जातो. सत्कर्म परिपाकात ते करुणा निधुनोद्धृता हा प्राप्य तिरुतरु छायायाम विश्रामिंती यथा सुखम. बस सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरीगा दान मिळे आई ते बरं का. साधूची संगती तरुणोपाय म्हणून भागवतामध्ये महर्षी वेदव्यास मुनी म्हणतात, जीवनामध्ये संतांची संगती, संतांचं सानिध्य अत्यंत महत्वाचं आहे. संतन के संग लागरी तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी होए तुम्हारो बड़ो भागरी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी बरं का. जीवनामध्ये संतांची राहे संत संगी चुकू नको. संतांचे सानिध्य जीवनामध्ये पाहिजे महाराज बरं का. तुकोबाराय म्हणतात, दशा यौवन बाणली अंगी पांगिला न हो ये विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुकू नको बरं का. जीवनामध्ये संतांची संगती, संतांचं सानिध्य अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचं सानिध्य संगती प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही या बहुरूपी सागरातून तरून जाणार नाही. आणि बहुरूपी सागरातून जर तरून जायचं असल तर व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती बरं का. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठाचे. म्हणून जीवनामध्ये सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादपि प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. जीवनामध्ये संतांचं सानिध्य, संतांची सेवा, संतांची संगती तुमच्या आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर निश्चितपणे तुमचा आमचा उद्धार होणार आहे, यात शंका घेण्याचं काही कारण नाही. असा हा ज्ञानोबारायांचा हरिपाठ. आणि या हरिपाठामधील माझ्याकडे आलेली ही सेवा, पाटील महाराज असतील, शिवदासजी महाराज असतील, तुम्ही आम्ही खेळीमिळी या पेजवर जी कार्यरत असणारी मंडळी आहे या सर्वांनी सोपवली व सर्व जे काही भाविक मंडळी, आमची परमस्नेही मंडळी यांनी लाईव्ह देखील बरंचसं काही श्रवण केलेलं आहे. त्यांना धन्यवाद व्यक्त करणं गरजेचे. माझ्यासमोर उपस्थित असणारी आमची ही मंडळी यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या वाचेला या ठिकाणी मी विसावा देताना एकच विनंती ज्ञानोबारायाकडे करतो की हे माऊली, तुम्ही संत माझी या कडा कराल दिठीचा बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. आणि जीवनामध्ये हरिपाठाचं मुख्य प्रयोजन आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अनेक जरी साधन असले तर कालयुग परत्वे. जीवनामध्ये नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम बरं का. नामसाधना, नामसंकीर्तनम साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आणि या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय अन्य साधन विफल आहेत, विफल बरं का. हरेर नामैव 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 मम जीवनम कालो नास्तेव 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 गतिर् अन्यथा अन्यतः गतीही नास्ती. म्हणून कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आपल्या जीवनामध्ये
हरिपाठ ही साधना नित्य घडत राहो ही ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी झालेली शिवा ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांच्या चरणी आणि सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या वाचेला पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मद